संग्राम दिन आहे. आज आपण मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांना अभिवादन करण्यासाठी शहीद स्मारकावर आलेला आहात. काय सांगा, काय श्रद्धांजली अर्पण करणार आणि काय जनतेला शुभेच्छा देणार? आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने भूमिपुत्र जन पार्टीचे व सामाजिक समता संघाच्या वतीने आज मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जे जे शहीद झालेले आहेत अशा सर्व शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत. अभिवादन केल्यानंतर आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांचे सहकारी यांनी या मुक्ती दिनाच्या निमित्ताने एक इव्हेंट असा कार्यक्रम घेतला. खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्ती करण्यासाठी या लढ्यामध्ये मराठवाड्यातील विविध जाती धर्माच्या लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यानंतरच हा मराठवाडा मुक्त झालेला आहे. आमचा प्रश्न सरकारला आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस साजरा करत असताना या मराठवाड्यामधल्या ज्या ज्या शहीदांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिलेली आहे अशा स्वतंत्र सेनानी यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्कार व्हायला पाहिजे होतं, त्यांचं स्मरण व्हायला पाहिजे होतं. परंतु तसं न होता आज जो कार्यक्रम झाला, शासकीय कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांना अभिवादन करण्यासाठी नसून ते एक इव्हेंट होतं. खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या सर्व जनतेला हा कार्यक्रम माहीत होण्यासाठी मोकळ्या पटांगणामध्ये असा हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. परंतु 100 बाय 100च्या एका शेडमध्ये ठराविक लोकांना या ठिकाणी बोलून हा कार्यक्रम जो घेतला तो कार्यक्रम मर्यादित आहे. खऱ्या अर्थानं या मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना शहीद झाल्यांना अभिवादन तो कार्यक्रम नव्हता असं आमचं मत आहे. आमचं म्हणणं असं आहे की या मुक्ती संग्रामामध्ये अनेकांनी बलिदान दिलं. अशा बलिदान दिलेल्या लोकांच्या स्मारकासाठी काय केलं, त्यांच्या कुटुंबियासाठी काय केलं, हा प्रश्न आम्ही या सरकारला विचारतोय. खऱ्या अर्थानं आज या मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम होत असताना शहरामध्ये एक स्वातंत्र्य सैनिक आमरण उपोषणाला बसलेत, त्याची देखील मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती. परंतु मला वाटतं की त्यांनी दखल घेतली की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. अशा पद्धतीचं मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम जर शासन स्तरावर होत असेल तर यापुढे मात्र भूमिपुत्र जन पार्टी आणि सामाजिक समता संघ आणि समविचारी पक्षाच्या वतीनं पुढील कार्यक्रमावर मात्र आम्ही बहिष्कार टाकू. तो कार्यक्रम होऊ देणार नाही. आपण जसं आता उल्लेख केला, आपल्या नावाचा भूमिपुत्र आहे, भूमिपुत्रांसाठी तुम्ही भांडत आहात, पण येथील मराठवाड्याचे जे भूमिपुत्र आहे त्यांनी या लढ्यासाठी आपल्या जीवाची, आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली, त्यांना तिथं वंचित ठेवलं जातं. हा कार्यक्रम आपण जसं म्हटलं तसं प्रत्येक इव्हेंट झाला आहे, हा सर्वसामान्यांसाठी नाही. कसं बघायचं याकडे, याच्यातून येणाऱ्या पिढीने काय बोध घ्यायचा? या निमित्ताने मराठवाड्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही आवाहन करतोय. खरं तर मराठवाडा मुक्त होण्यासाठी त्यावेळेच्या शासनकर्त्यांना मराठवाड्यातील जनतेने, सर्व जाती धर्माच्या लोकांनी कुठलेही जात पात धर्म न बघता या लढ्याला त्यांनी समर्पण दिलेलं आहे. आणि याच लढ्यातील लोकांना खऱ्या अर्थानं मदत होणं, त्यांचा गौरव होणं, त्यांनी केलेल्या त्यागाची या ठिकाणी सुरुवात होऊन
त्या त्यागाची या ठिकाणी उधळणी होणं गरजेचं असतं. परंतु राजकीय पोळी भाजण्यासाठी हा जो इव्हेंटचा कार्यक्रम होतोय तो पुढील वर्षी मात्र मराठवाड्यातील जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं आजच्या निमित्त एकीकडे 15 ऑगस्ट 26 जानेवारी याच बरोबर महाराष्ट्राचा 1 मे हा महाराष्ट्र दिन असेल. त्याच धर्तीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची सरकारने घोषणा केली. पण याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं का हा फक्त एक इव्हेंट होतोय, कारण की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी असते, शिक्षक फक्त झेंडावंदन एवढंच काम करतात, सर्व शिक्षक पण हजर नसतात, विद्यार्थी पण हजर नसतात. विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम कसा कळणार? यासाठी खऱ्या अर्थानं शासन स्तरावरच सर्व योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा 17 सप्टेंबर असतो, त्या अगोदर कमीत कमी 2 महिने तरी किमान शासन स्तरावर याचे प्रसिद्धी होणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण झाला पाहिजे आणि त्या निमित्तानं हे कार्यक्रम जर झाले तर विद्यार्थ्यांमध्ये एक संदेश जाईल की 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम आहे. यामध्ये आपल्याच पूर्वजांनी आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सरकारने या गोष्टीकडे बघितलं तरच हा विद्यार्थ्यापर्यंत मेसेज जाईल, सामान्य माणसापर्यंत हा संदेश जाईल. पुढच्या वर्षी जर अशा पद्धतीचं जर शासनातर्फे होत नसेल तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही मराठवाडाभर फिरून मराठवाड्यातील जनतेला जागृत करून कसा कार्यक्रम घ्यावा, कशासाठी घ्यावा, या सगळ्या गोष्टीचं आम्ही निश्चितपणाने पुढच्या वर्षी या गोष्टीची दखल घेऊन त्या पद्धतीचा आमच्या पक्ष संघटनेच्या वतीनं आम्ही या कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद साहेब. आपलं नाव? मधुकरराव भोळे, भूमिपुत्र जन पार्टी या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष.